श्री स्वामी समर्थ। श्रावण महिना चालू झाला आहे आणि येत्या 16 तारखेला 16 ऑगस्टला काय आहे तर 16 ऑगस्टला आहे वरदलक्ष्मी मातेचं व्रत। आणि श्रावणात वेगवेगळे सण तर आपण साजरेच करतो। तर वरदलक्ष्मी मातेचं व्रत कसं करायचं आहे, त्याची विधी काय आहे, पूजा कशा पद्धतीने करायची आहे ते आपण आज बघणार आहोत। स्वामींच्या कृपेने आपल्या घरामध्ये सगळं व्यवस्थित चाललं असेल अशी मी आशा करते आणि स्वामींचरणी प्रार्थना करते की माझ्या प्रत्येक व्ह्यूअरला, स्वामींच्या प्रत्येक भक्तांना स्वामी तुमचा आशीर्वाद सदैव राहून दे आणि त्यांचं काही चुकलं असेल तर नक्की त्यांना माफ कर आणि तुझी जी कृपादृष्टी आहे सदैव त्यांच्यावर ठेव। तर चला बघूया श्रावण महिन्यात येणारा वरदलक्ष्मी व्रत हे आपल्याला कसं करायचं। वरदलक्ष्मी व्रत हे शुक्रवारी करायचं असतं आणि ते 16 तारखेला आहे। श्रावणात असेही आपण शुक्रवार करतोच, पण या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसाठी उपवास करायचा आहे। 16 तारखेला असलेले वरदलक्ष्मीचे शुभ मुहूर्त आहे सकाळी 5:57 ते 8:18 तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, पहाटे उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, त्याच्यानंतर देवपूजा करायची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही बसणार आहात, ज्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा करणार आहात ते गोमूत्र शिंपून स्वच्छ करायचं आहे। त्याच्यानंतर चौरंग किंवा पाट असेल तर तोही चालेल, तो घेऊन त्याच्यावर लाल वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे। लाल वस्त्र ठेवून त्याच्यामध्ये माता लक्ष्मी, देवी माताची आणि गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती तुम्हाला स्थापन करायची आहे। त्याच्यानंतर हातात गंगाजळ घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे। जो संकल्प तुमच्या मनात आहे तो तुम्ही धरायचा आहे। पूजा करताना देवी मातेच्या मूर्तीच्या बाजूला थोडेसे तांदूळ ठेवावेत आणि त्या तांदळावर आपल्याला कलश ठेवायचा आहे। कलश पाण्याने पूर्णपणे भरलेला असावा। नंतर कलशला हळदी कुंकू घालून त्याची पूजा करावी। कलशला कलावा बांधून त्याची पूजा करावी आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीला आणि माता लक्ष्मीला शेंदूर लावायचे। नंतर फूल हार हे अर्पून तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। वरदलक्ष्मी मातेचे व्रत केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी या सगळ्या गोष्टी आपल्या घरात सदैव नांदतात। यामुळे काय होते, माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा वरद हस्त आपल्यावर सदैव राहतो। सनातन धर्मामध्ये वरदलक्ष्मी व्रताला खूप महत्त्व आहे। या व्रतामुळे सौभाग्यवतीचं आयुष्य आणि तिच्या सौभाग्याचं आयुष्य वाढतं। या व्रतामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते। या व्रताला खूप असं महत्त्व आहे आणि हे व्रत शुक्रवारीच केलं जातं। माता लक्ष्मीची योग्य रीतीने आपल्याला पूजा करायची आहे। माता लक्ष्मी प्रसन्न राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये धान्य राहण्यासाठी या लक्ष्मी व्रताचं आपल्याला पूजन करायचं आहे। माता लक्ष्मीचं पूजन झाल्यानंतर, वरदलक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य कशा पद्धतीने दाखवायचं आहे हे सगळ्यांना माहितीच आहे। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर सगळ्या घरातल्यांनी एकत्र बसून त्या नैवेद्याचा, त्या प्रसादाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करायची आहे की हे महालक्ष्मी तू आमच्या घरामध्ये ये, आमच्या घरामध्ये स्थिर हो आणि आमच्या पाठीमागे असलेलं दारिद्र्य, दुःख जे काय आहे ते दूर कर आणि आमच्या घरामध्ये सदैव आनंदाचं, खेळीमेळीचं वातावरण असून दे। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।